नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती तंत्र या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हरभऱ्यातील जे पाणी व्यवस्थापन आहे हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला ज्या पाण्याच्या मात्रा आहेत त्या जर आपण व्यवस्थित जर दिल्या तर काय होईल, आपला जे पीक आहे ते चांगल्या प्रकारे येईल. कारण कसं असते की जे हरभरा पीक आहे हे अतिसंवेदनशील पाण्याला असल्यामुळं ह्याला पाणी हे जर गरज असेल तरच पाणी देणं गरजेचं आहे, आणि जर गरज नसेल तर पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. आणि त्यामुळं काय होणार आहे, आपलं नुकसान होणार आहे. त्याच्यामुळं गरजेनुसार पाणी द्यायचं आहे. आणि लई झालं 2 ते 3 पाणी, म्हणजे सुरुवातीला ओलवून जर पेरला असेल तर मग समजा 2 पाणी जरी दिले तरी व्यवस्थित होऊन जाते. जसं की फुलं येण्याच्या अगोदरच्या अवस्थेमध्ये तुम्हाला म्हणजे 25-27 दिवसानं देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर गरज असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही फुलं बसल्याच्या नंतर पूर्ण 4-5% जर राहिले तर काय अडचण नाही. नंतर मग घाट्यामध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं. तर अशा प्रकारे आपण जर पाण्याचं नियोजन केलं तर निश्चितच आता आपल्या पिकाला फायदा होईल आणि आपल्याला पण फायदा होईल. धन्यवाद. करू